माझं नाव तन्वीर ताजुद्दीन मुजावर, मी रुपलीचा राहणार आहे आणि माझा शेजारी राहणारा कुतुबुद्दीन नजरुद्दीन मुजावर हा एक पोलीस अधिकारी असून तो आम्हाला वारंवार पोलिसाची धाक दाखवून आम्हाला आमच्याबरोबर सारखं भांडण काढायला बघतो आणि हा वाद जमिनीच्या वादातून असल्याने आमच्या हद्दीप्रमाणे आम्ही आहे आणि त्याच्या हद्दीप्रमाणे ते असताना सुद्धा तो आम्हाला वारंवार धमकी देतो आणि 4-5 वेळा मोजणी झालेली सरकारी मोजणी झालेली असताना सुद्धा तो मान्य करत नाही आणि मी पोलिस आहे काय करणार आहे ते कर जा असं म्हणतं आणि काल संध्याकाळी 4:30च्या सुमारास त्याने असाच धाक दाखवून काय करणार आहे ते कर जा म्हणून जेसीबी दांडग्यावरून आणून आमच्या हद्दीत माती टाकण्याचा प्रयत्न केला। आम्ही अडवत असताना त्याने मला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलगीला आणि माझ्या काकाला, माझी पत्नी आता 8 महिन्याची गरोदर आहे, त्याला त्याने छातीला धरून असं खाली ओढला। माझ्या मुलगीला कापडे फाडला, माझ्या मुलगीची कापडे फाडल्या सगळे त्या पोरांनी। माझी मुलगी आता अल्पवयीन आहे, सगळेजण तिथं उपस्थित होते, बघायला होते, त्याला लज्जास्पद वाटले माझ्या मुलगीला। आणि आम्ही इथे CPR मधनं इकडे आल्यानंतर आमची फिर्याद घ्या म्हणून या पोलिसांना सांगितलं तर आम्हाला 11 ते पहाटेचे 5 वाजेपर्यंत आम्हाला इथं बसवलं। माझी पत्नी गरोदर आहे, माझी मुलगी आहे, मला मारले, काठीने मारहाण केली, माझा पाय फ्रॅक्चर आहे, तरी देखील मला एक दवाखान्याची चिठ्ठी दिली नाही आणि मला इथं 5 वाजेपर्यंत बसवून तुमची फिर्याद घेत नाही म्हणून सांगितलं।